जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते. त्यांनी कधीच राजकारण केलं नाही. फक्त धर्माचं राजकारण त्यांनी केलं नाही आणि प्रत्येक वेळेस त्यांनी तलवारीचे राजकारण त्यांनी केलं नाही. त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, पण त्या स्वराज्यामध्ये जातीपातीचं राजकारण कधी त्यांनी केलं नाही. त्यांच्या सैन्यामध्ये सगळ्या जातीचे मावळे होते. महार जातीचे होते, मुस्लिम होते, ब्राह्मण होते, पण त्यांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. कारण मुळात राजकारण हा विषय त्यावेळेला नव्हताच. फक्त न्यायव्यवस्था आणि स्वराज्य. शेतकऱ्यांनाही त्यावेळी खूप सपोर्ट करायचे. एखादा शेतकरी जर कधी त्याच्याकडं शेती करण्यासाठी पैसे नसायचे, तर महाराज त्यांना पैसे द्यायचे, पण परत कधी घ्यायचे नाही. त्यांनी कधीच महाराजांच्या काळामध्ये कुठल्याच शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, तर प्रत्येक शेतकरी जगावला त्यांनी. तर मला हेच म्हणणं आहे की जर महाराजांनी जातीपातीचं राजकारण करून कधीच स्वराज्य उभं केलं नाही. त्यांनी स्वराज्य उभं केलं ते फक्त दुश्मनावर चाल करून दुश्मनाचा नायनाट केला त्यांनी. तरी लोक म्हणतात की अकबर महान, औरंगजेब महान, पण कोणी कधीच म्हणत नाही छत्रपती शिवाजी महाराज महान. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. ज्या राजांनी त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी कितीतरी जणांनी प्राणाची आहुती दिली, अशा मावळ्यांना आज सगळेच विसरून गेले. तर माझं हेच म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस राजकारण करण्यापेक्षा तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये जर तुमचा वेळ घातला, तर जनता तुम्हाला पुढच्या वेळेला पैसे न घेता तुम्हाला वोटिंग करेल. का? तुम्हाला पैसे वाटण्याची गरजच काय ते? कारण तुम्ही काम करत नाही. एखादा नेता जर जनतेचा प्रश्न सोडवत नाही, जनतेचं काम करत नाही, त्याला मतदानाच्या वेळेला पैसे देण्याची गरज येते. कारण त्याला माहिती आहे आपण काम केलं नाही 5 वर्ष तर जनता आपल्याला वोट देऊ शकत नाही. त्यामुळे त्याला पैसे वाटण्याशिवाय दुसरा इलाजच नसतो. पण तुम्ही जर 5 वर्ष जनतेमध्ये जाऊन जनतेचं प्रश्न सोडवले, त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या, त्यांना हवं नको ते बघितलं, त्यांचे सगळे प्रश्न जर सॉल्व्ह केलेत ना, तर तुम्हाला पुढच्या इलेक्शनच्या टायमाला प्रचाराची सुद्धा गरज असणार नाही. कारण जनतेला माहिती आहे कोण उमेदवार चांगला, कोण वाईट. जनता तेवढी शहाणी आहे. पण पैसे वाटण्याची वेळच येऊ द्यायची नाही ना. खरा उमेदवार तोच आहे जो जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवतो, जनतेचं मन ओळखतो, जनतेच्या प्रत्येक अडचणीला तो सामोरा जातो आणि प्रत्येक कसोटीला तो परिपूर्ण येतो. पुढच्या इलेक्शनच्या टायमाला त्याला ना पैसे वाटण्याची गरज पडत, ना त्याला प्रचाराची नाही गरज पडत. तो हमखास निवडून येणार, कारण जनता पाठीशी आहे. पण जर तुम्ही 5 वर्ष जनतेकडे ढुकूनही बघितलं नाही ना, तर जनतेला पण विचार करण्याला भाग होईल की ह्या नेत्याला निवडून द्यायचं का नाही द्यायचं. तर यापेक्षा दुसरं तर काही बोलण्यासारखं आहे नाही. बाकी महाराजांनी जसं स्वराज्य निर्माण करण्यासाठी खूप बलिदान केलं, की कित्येक गड जिंकण्यासाठी कित्येक मावळ्यांनी बलिदान केलं. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही उमेदवार कसा आहे, तो आपलं काम करण्याच्या लायकीचा आहे किंवा नाही आहे,
का फक्त तो वोट घेतल्यानंतर 5 वर्षानंतरच आपल्याला भेटेल? हां, तर अशा उमेदवाराला तुम्ही मत द्या. कारण आपलं हे जे मत आहे ना, हे अमूल्य मत आहे. आपल्या एका मतावर तो नेता निवडून येऊ शकतो. आपल्या एका मतामुळे तो पडू शकतो. कारण एक मत काहीही करू शकतं. त्यामुळे आपलं हे जे मत आहे ना, हे बहुमूल्य आहे. त्यामुळे विचार करून मत द्या. बाकी तुम्ही शहाणे तर असालच. याच्यापेक्षा दुसरं तर काय बोलण्यासारखं नाही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.